हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी क्लोथिंग हॉलचा पार्ट 2 घेऊन आली आहे. या व्हिडिओमध्ये ना जे मी फर्स्ट क्रायवरनं ऑर्डर केलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जस्ट एक थोडंसं सांगते की माझा मुलगा आता 2.5 वर्षाचा झाला आहे रेफरन्ससाठी. तर तुमचं पण मुलं जर या एजमध्ये असतील तर तुम्ही हे कपडे नक्की ट्राय करू शकता. खूप जास्त महाग पण नाही आहेत आणि फर्स्ट क्रायवर कसं ना डिस्काउंट असतं, म्हणजे प्रत्येक ऑलमोस्ट सगळ्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळून जातं. सो फर्स्ट क्राय म्हणून मला आवडतं. मी काही गोष्टी फर्स्ट क्रायवरनं प्रेफर करते घ्यायला. आणि येस, खूप जास्त बोलणं झालं आहे, आता तुम्ही व्हिडिओ बघा. बाय. सो मी तुम्हाला एक एक करून दाखवते. सो एक राहिलेलं लोकल दुकानात मी घेतलं तर मी हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघा, हे असं ना कॉटन असं झबला, ह्याला काय म्हणतात, फुल कॉटन आहे. आणि हे असं छान असं खूप आणि ह्याचे ना पुढून बटन्स ओपन होतात. सो हे त्या दुसऱ्याच्या दाखवायचं राहिलेलं. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर मी तुम्हाला इथे आय बटनमध्ये देते, तो नक्की बघा. सो फर्स्ट क्रायवरनं मी पहिली गोष्ट जी मागवली आहे ती हे असं सेट ऑफ 3 आहे. बनियन काय जे काय तुम्ही म्हणाल ते असं आहे. खूप छान. तर याला ना ॲनिमल प्रिंट खूप आवडतं. हे बघा, फुल कॉटन. आणि हे पॅक ऑफ 3 होतं. आय थिंक त्याची प्राईस 200 का 300 असं काहीतरी होती. बट खूप सॉफ्ट कॉटन आहे आणि असे फ्रेश कलर्स आहेत. ते बघा, रिहानला ॲनिमल प्रिंट खूप आवडते म्हणून मी ॲनिमल प्रिंटचं घेतलं. बघा, असे 3 आहेत आणि छान आहेत असे, म्हणजे गरमीसाठी खूप मस्त आहे. सो नेक्स्ट मी ना नाईट ड्रेसचे सेट घेतले. मी ते तुम्हाला एक एक करून दाखवते. आणि ना ह्याच्यावर प्रत्येक कपड्यांवर ना हे होतं, काय म्हणते त्याला, सेल चालू होता. म्हणजे ऑफरमध्ये मिळालेलं. तुम्ही मला दाखवून टाकते पटकन एक एक करून. भरपूर आहेत कारण की कसं ना लागतात कपडे मुलांना, आणि वाढतं वय असेल की पटकन कपडे टाईट होतात. सो मी तुम्हाला दाखवते. ओके, सो हे असं एक आहे. हे पॅन्ट्स आहेत, शॉर्ट पॅन्ट्स, म्हणजे 3/4 असतात ना तसे आहेत. हे थोडेसे महाग होते पण खूप मस्त मटेरियल, एकदम सॉफ्ट कॉटन. आणि हे कसं ना नीजच्या थोडंसं खाली येतं, म्हणजे पडलं तर लागणार नाही असं. मी त्या विचाराने म्हणजे थोडं कमी लागेल असं त्याने घेतलेले. त्याच्या नीजच्या थोडंसं खाली येतील असे आहे ते. आणि ह्याच्यामध्ये 3 कलर आहेत. हा एक कलर आहे, हा एक कलर आहे आणि एक ब्लॅक कलर आहे. हे आणि आहेत बेबी हग ब्रँडचे आहेत. सो हे 3 आले. नंतर मी त्याच्यासाठी ना पॅन्टीज असे घेतले छोटे, म्हणजे आता कसं डायपर फ्री त्याचं चालू आहे ना ट्रान्झिशन, तर त्याच्यासाठी मी त्याला असे ना खूप क्यूट, हे पण पॅक ऑफ 3 आहेत आणि खूप छान असं कॉटन मटेरियल आहे. आणि ना हे म्हणजे इकडनं ना डबल पॅडिंग आहे, म्हणजे डबल कपडा इथे पुढचा, तर ते पण एक छान आहे. ह्याच्यामध्ये पण पॅक ऑफ 3 आहे. मी तुम्हाला दाखवते. हे लायन प्रिंट, मी सांगितलं ना त्याला ॲनिमल प्रिंट खूप आवडतं, म्हणजे ॲनिमल्सचं त्याला खूप आहे. सो ज्याच्यामध्ये ॲनिमल मॅक्सिमम होतं ते मी घेतलं. हे पण आहे ब्रँड बेबी हगचेच आहे ते सुद्धा. सो हे पॅक ऑफ 3 आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते ना नाईट ड्रेस घेतलेत मी. ते ॲक्च्युली थोडा लेट झाला व्हिडिओ करायला, कारण की मी ना अल्टर करायला घेतलेले आहे. त्याचे पॅन्ट जे होते ना त्याचे शोल्डर्स ब्रॉड आहेत, सो त्याला ना एक साईज मोठी लागते, पण मग ते पॅन्ट खूप मोठ्या येतात. सो पहिला असा आहे टॉफी हाऊसचा. हे असं वरचं आहे. आणि जे टॉफी हाऊसचे जे कपडे आहेत ना त्याला ना असे पुढून बटणं असतात मोस्टली नाईट ड्रेसला. सो हा एक असा टी शर्ट म्हणजे वरचं आहे आणि ही अशी त्याची पॅन्ट आहे. ही पॅन्ट आहे बघा, मी थोडी अल्टर करून आणली. अशी छान अशी, खूप सॉफ्ट, एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. आणि टॉफी हाऊसचे मी ना त्याला आधीसुद्धा वापरले आहेत आणि खूप चांगले टिकतात, म्हणजे आत्तापर्यंत तो वापरत होता. आणि ह्याची 545 प्राईस आहे, पण ह्याचं थोडंसं म्हणजे सगळ्यामध्ये थोडं थोडं डिस्काउंट होतं. सो नेक्स्ट सुद्धा मी टॉफी हाऊसचाच घेतला आहे, कारण की त्याचे बटन असे पुढून ओपन होतात, मग ते लावायला, आणि ते प्रेस बटन आहे सो लावायला इझी पडतं. सो हे असं पॅन्ट आहे अशी. यांनी बघा ह्याच्यावर सुद्धा ॲनिमल्सचे प्रिंट आहेत हे असं आहे. आणि ह्याचा हा असा टॉप आहे.
आणि खूप छान मटेरियल, म्हणजे एकदम सॉफ्ट आहे, पुढून बटन्स ओपन होतात, घालायला सुद्धा इझी आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे, म्हणजे असे ते सिंथेटिक कॉटन असतं ना तसं नाही आहे, प्युअर कॉटन आहे. नेक्स्ट हा असं मस्त एखादा डार्क असा घेतलाय. ह्याला मला वाटतं प्रेस बटन नाही आहे, पण खूप छान असं सॉफ्ट मटेरियल, एक डार्क कलरमध्ये घ्यायचं म्हणून मी डार्क कलर सुद्धा घेतला. हे बघा पॅन्ट, अशी मस्त त्याची पॅन्ट आहे. कसं ना नाईट ड्रेस असं सेटमध्ये असेल तर खूप छान वाटतं, बघायला पण छान वाटतं आणि असं फुल नाईट ड्रेस छान वाटतो. नेक्स्ट आहे हे बघा, हे ब्लू कलर. आता मला असं रिअलाइज झालं की मी ब्लू कलरचे खूप जास्त घेतले, सगळे ऑलमोस्ट ब्लूच आहेत. हा असा टी शर्ट मटेरियलमध्ये. आता हा मी तुम्हाला तो दाखवते, शेवटचा आहे आणि हा कॉलर विथ बटन विथ पॉकेट्स आहे बघा. आणि हा ब्रँड मी सांगते, हे टेडी म्हणून एक ब्रँड आहे, त्याचं आहे. आणि हे ना थोडंसं स्ट्रेचेबल पण आहे, थोडंसं ना स्ट्रेचेबल सुद्धा आहे थोडं किंचित. म्हणजे हे टॉप आहे आणि ही छानपैकी अशी मस्त पॅन्ट आहे. हे बघा, ही मला वाटतं ना ऑल्टर नाही झाली आहे, मला द्यावी लागेल परत ऑल्टर. सो अशा प्रकारे हा हॉल संपलेला आहे. ह्याच्यामध्ये एक दोन गोष्टी ना, ओके हे पण मी घेतलेलं, ते पण दाखवून टाकते, ह्याच्यातच राहिलं आहे. रॅन्डम आहे, टमी रोल ऑन आहे, हिंग अँड सॉफ्ट ऑइल, हे टमी रोल ऑन आहे. म्हणजे कधी गॅस वगैरे झाला तर ट्राय करायला याला होतो, थोडंफार पोटाचा इश्यू आहे त्याला. आणि हे सुद्धा हे ॲक्च्युली हे छोटंसं आहे म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी, आणि हे टमी रोल ऑन हे मोठं आहे मला वाटतं. येस, हो हे मोठं रोल ऑनची बॉटल आहे आणि हे हँडी छोटंसं मिनी हे. आणि अजून पण एक दोन गोष्टी घेतलेल्या, पण आय थिंक मला असं वाटतं की त्या एवढं इम्पॉर्टंट नाही, म्हणजे त्याचे बॉटल्स वगैरे सुद्धा मी घेतलेले. तर तुम्हाला तसं ते पण बघायचं असेल तर मला नक्की कळवा, मी म्हणजे नेक्स्ट टाइम घेईन तेव्हा मग मी तुम्हाला ते पण दाखवीन. आणि येस, एवढं तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि प्लीज मला सपोर्ट करा, कारण की आता म्हणजे ऑलमोस्ट 1000 सबस्क्रायबर व्हायला आलेत. सो प्लीज ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नसेल त्याने मला प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि काही पण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. सो टिल देन बाय.